भावा आज तर राधा येईल का लागा? 100% येणार आज ती गॅरंटी आपल्याला. भावा ती 2 दिवस झालं कॉलेजला बी आली ना. तिनं लागा परीक्षेची फी भरल्या का हे बी माहित नाही. त्यात 2 दिवस माझा फोन बी उचलला नाही तिनं. अरे भावा नको टेन्शन घेऊ. अरे ती येणारी माहिती आहे मला गॅरंटी आहे. आणि तिने फी पण भरली असणार आहे. नको ती टेन्शन घेत जाऊ नकोस तू. नाही रे भावा, राधावर माझा लय जीव आहे रे. आपण सगळी फी भरायचो, बिचारी ती एकटीच मागं राहायची. एवढी जर काळजी असेल तर भर की फी तू मग. अरे बघ की नाव काढलं ना हजरच बघ. ती काय मयुरी आणि राधा. राधा खाली बघून खायला तिकडे थांबलं. बरं आता मिळालं संधी. आता बोल काय भावा, अजिबात लाजायचं नाही. बोलणार. मार की आता. ए राधा, काय झाले तुला? नक्की काय झाले? 2 दिवस झालेस तू माझ्यावर बोलत नाही. नक्की माझ्यावर बोलायचं आहे का नाही तुला? तुला कशाला करू फोन? माझ्या माग काही ॲप कमी येतोय जे तुझ्या संग बोलत बसेल आणि तुझं ऐकत बसायला? नक्की राधा तुला काय झाले ती तर सांग मला. एकदा कळून दे मला तुला काय झाले ती तर. हे बघ, मला काय झालेलं नाही. तू पण नको टेन्शन घेऊन मला पण नको टेन्शन देऊ. कळालं तुला? अगं बाई त्याचं नको नादी लागू. चल आपल्याला जाय. ए राधा थांब की. आता परीक्षा तोंडावर आल्या, आम्ही सगळ्यांनी फी भरल्या. तू फी भरल्या का नाही ह्याच्यासाठी मी तुला 2 दिवस झाले फोन करत होतो. आणि त्यात उद्या शेवटचा दिवस आहे. नक्की तू फी भरल्या का नाही? काय झाले? हे बघ, मी माझ्या मम्मीकडे पैसे मागायला लागल्या. देते तू म्हणता, पण तिनं काय अजून मला पैसे दिलेला नाही. तरी पण आज मी तिच्याकडे मागून बघणार आहे. तू नको टेन्शन घेऊ. चल ग मयुरी. अगं राधा तुला अगोदरच सांगितलं होतं नको त्याचं नादी लागू. तू पण अगं राधा थांब की. काय झाले तुला? अरे भावा कशाला नादी लागला ती ये ना पण इकडं. आता तू पण भिजू नको मी पण भिजत नाही. कशाला लय टेन्शन घेऊ नको. छेल आपलं बस गाडीवर. चला का माझी गाडी भिजली आणि तू पण भिजला. राधा गेली राधाच्या घरी. चला चांगलं घेऊन टाकलास तिला का. अगं काय ते सायलेचं नादाला लागलेस आणि ते तर खायच आणि तू हे बघ, तुला त्या सायलेचा स्वभाव नाही माहिती काय. तो काही इतर मुलांसारखा नाहीये. तू काहीतरी विचार करत बसू नको. भिजलोय आधीच पावसात सगळं. शुभ्या ए शुभ्या, अरे की बाहेर लवकर. किती वेळ झालेला का थांबलोय तुला का. काय येणं झालं. अरे शुभ्या. डॅड हो डॅड आलो जरा गावातलं. डॅड आलो जरा विठ्ठलच्या पोराकडनं पैसे घेऊन. काल बोललेलं तो देतो. आलो लगेच जाऊन. शुभ्या एवढा उशीर लागा थांबवतोय लागा. एक तर मी घर नाही यायचं ती यायचं दारात यायचं. तू त्यातनं घरातलं पण बाहेर येत नाही लागा. चल लवकर कुठं जायचं सांग मला. अरे तुला आमची आई साहेब माहित आहे ना कशा आहे. जेवल्याशिवाय घरातनं बाहेर सोडत नाही. अरे कुणी निघालायस? ए पुरा, अरे तुला बोलायला लागलो या. लगा ध्यान आहे का? डोकं जागे आहे का तुझं? मागाच्या 10 वेळा हाक मारली तेव्हा तुमचं ध्यान कुठं होतं? ऐकू येत नाही तुम्हाला? अरे मी आत होती की बाथरूम मध्ये. हा ऐकायला नाही म्हणजे एवढ्या तावात कुठं निघालायस? आलो त्या विठ्ठलकडनं पैसे घेऊन. अरे तू कशाला टेन्शन घ्यायला लागला? आई बघतो की माझी मी. 10 दिवस झाले तुम्ही पैसे मागताय काय मागे फिरताय. देतोय का देऊ? त्यासाठी मीच पाहिजे त्याला. कळलं का? तुम्ही बसा घरात. आलो त्याच्याकडनं गाडीवर बस रे. अरे पोरा तोंड जरा गोड ठेवायला लागते या. ऐकत जा. तुमचं तोंड गोड ठेवा. मी करतो माझ्या ह्यानं. कळलं का? पोरासनी सांगावं काय करावं काय कळना. जावा घरात. अरे ऐक जरा. ए पोरा काय करावं देवा. एवढी वर्ष मी सावकार गेली पण कधी कुणाला त्रास दिला नाही का कुणाच्या नरड्यावर सुरी ठेवली नाही. ही पोरग एवढं त्रास देतंय लोकांना बोलाय नको. अहो लोकांच्या नरडीवर सुरी ठेवून पैसा नाही माघारी येत. अहो तोंडात साखर ठेवावं लागती तेव्हा पैसा येतो कुठं. आम्ही माणसं गावातली कशी सांभाळली ती मला माहित आहे ती. पण ह्या पोरामुळं मला एवढा जी त्रास होतो या. अरे देवा नको 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 नको. नसल्यानं बरं पोरग ही. अवघड आहे तिच्या आयला काय कळना. कसं होईल तसं होईल आता.
अगर आधी कॉलेजला गेली नाही मी का? नाही आता जाणार आहे. करू बघून काकाला पैसे मागू का नको मागू. मम्मीला बोलवतो. ए मम्मी, अगं मम्मी बाहेर ये की लवकर. मम्मी ती गेली आता. काय झालं ग? इकडे इकडे लवकर ये, लवकर इकडे. काय सांग? अगं इकडे तर ये पहिला. बिडी आहे का? दिलीप काका उभा राहिलाय. दिलीप काका तर पैसे मागून बघ देतोय का दिलीप काका. येडी आहेस का काय? ती पैसे देणार वय? काय सांगशील आणि काय नाही. अगं मम्मी मागून तर बघ देतील की. अगं वावराच्या वेळी बघितलीस ना, बांधावने एवढी भांडणं काढली आणि आता पैसे देणार. काय बोलशील? अगं मम्मी मागून तर बघ की बाई. कुठं बाहेर चालत वाटतं बँकेत का कुठं चालत बघ. मागून तर बघ. बघ तुझ्या पुढेच मागून बघते. तुला विश्वास नाही ना? चल धावते. भाऊजी तुमच्याकडे जरा काम होतं का? पोरीचं जरा पैसे भरायचं होतं कॉलेजात. पैसे किती पाहिजे ते पैसे? तसं बाकीचं मी भरल्यात, खरं 50,000 कमी पडतात. म्हणलं तुम्हाला मागून बघा. काय शारदे, तुला वेड बीड लागले का? 50,000 एवढा पैसा कुठला आणायचं? काय राहते कशाला 50,000 रुपये? आणि 50,000 भरा, 1 लाख भरा, 2 लाख भरा, शाळा शिकाय नावानं बॉम्ब करा, जावा कुठेतरी पळून. हो भाऊजी, आज कशा पाय बोलतायसा माझ्या पुरीला? आपल्या घरात एवढं कधी पोराला शाळा शिकवली नाही, तेवढी ती पोरीला शिकवायला चालली आज. हा तुला तर पटते का बघ बरं. भाऊजी अहो पुरीच्या हट्टापायी तर मी एवढं राबत्या. अहो माझी पोरगी शिकून डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होणार आहे? पाक घरदार घरावरचे पत्रे सगळं काढून विकूया आणि तुझ्या पोरीला डॉक्टर करूया. हा म्हणजे तुला पण पोरगी डॉक्टर झाल्यासारखं वाटेल आणि तुला पण बरं वाटेल. हे बघा भाऊजी, तुम्हाला द्यायचं नसलं तर देऊ नकासा पैसे, पण काय वाटतं ती बोलू नकासा. माझी पोरगी डॉक्टर होणार म्हणजे होणारच. खरं डॉक्टर करणार असेल तर बघ तुझ्या मनात. तुला सांगितलं होतं ना. चल. राधा, त्या साहिल्यावर काही बोलणं झालं का ग तुझं? नाही ग, नाही बोलत मी त्याची. आणि अगं ते फीसचं काय झालं? उद्या शेवटचा दिवस आहे फी भरायचा. हे बघ, त्या साहिलचं मला काय विचारत जा नको आणि माझ्या समोर सारखं ते साहिल साहिल करत जा नको. फीचं बघा येईल, उद्या भरा येईल. मम्मी पैसे देतो बोलल्या. अगं येडे, उद्या शेवटचा दिवस आहे, भरून घे फी. बाई उद्याच्याला भरणार आहे. राहू दे, चल जाऊ घरी. हा सावकार, ओ सावकार, बोल की. काय नाही, पोरीची फी भरायची होती कॉलेजात, तेवढ्यासाठी तुमच्याकडे आली होती. 6 महिन्याआधी मी भरलं होतं पैसे, पण 50,000 अजून भरायचे. आता MBBS शिकते ना पोरगी माझी. अगं शारदे, तू म्हणते निम्म पैसे भरले ते, मग अजून भरायचं तर किती? 50,000 भरायचं होतं. तेवढी तुमच्याकडनं मदत झाली असती तर माझ्या पोरीचं कॉलेज पूर्ण झालं असतं बघा. 50,000? अगं 50,000 तर काय थोडी रक्कम आहे का? रक्कम मोठी आहे, पर कॉलेजचा प्रश्न आहे ना व, म्हणून आली होती. पैसे तसं लय आहे ती म्हणा, खरं मी तुम्हाला परत देईन की तुमचं पैसे. पर उद्याच्या उद्या पोरीचं पैसे नाही भरलं तर तिला परीक्षेला बसू द्यायचे नाही. तेवढं सहकार्य करा. बघ शारदे, आता तू एवढी गयावाया करते, आता माझ्याकडे पैसे आहेत, मला एक जणाला द्यायचं आहे ती काय, पण त्याला 4 दिवसांनी पैसे मी देणार आहे. तुझ्या पुरीच्या कॉलेजमध्ये भर आणि तिचं काम झाल्याच्या नंतर तुझ्याकडे पैसे आल्यावर मला द्या आणून, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याचं व्याज सुद्धा देऊ नकोस. होय, खरंच लय उपकार झालं बघा तुमच्यामुळं. माझ्या पोरीची शाळा लय उपकार झालं बघा. अगं तुझी पोरगी जर डॉक्टर झाली तर आपल्या गावाचंच नाव मोठं होणार आहे. होय, ते बी हाय म्हणा. एक काम कर, 4 वाजता ये आणि पैसे घेऊन जा. असं म्हणताय? हा. बरोबर, ते चालतंय. येते मी. ते नव 50,000 रुपये देताय काय? भानगड काय? अरे एखाद्याचं लेकरू शिकून मोठं होतंय, त्याला मदत करावी, हा ह्या उद्देशाने मी देतो म्हणलं तिला. 50,000 बरं द्या तुम्ही, काढायचं बघतो आम्ही मग. हा का अरे- तुम्ही अरे पोरा असं कशाला बोलायला लागलाय? तुम्ही गावावर प्रेम दाखवा की.
पण तुम्हाला कळलं पाहिजे कुणाला पैसे द्यायचं आहे कुणाला नाही. अरे बाळा, अरे आपल्या गावातली ती गरीब बाय आहे. अरे कष्ट करून ते एवढे पोरीला शिकवते या, तिला डॉक्टर बनवायचं आहे. मग आपण मदत केली तर काय वाईट होते का सांग बरं. तो असा का बोलायला लागलाय? डॅड दिलेत पैसे पण 17 वेळा हात पसरायला लावू नका. आणि तुम्हाला पण माहित आहे हात पसरायला पण येतोय आणि माघार पण घ्यायला येतोय. त्या बायला द्या पैसे, पुढचं बघा तुम्ही काय करायचं. अरे बाळा, तू नको टेन्शन घेऊ. अरे आपल्या गावातली ती चांगली बाय आहे, दिल पैसे आणून. गरीब आहे ती, कष्ट करून खाते या. कशाला एवढं टेन्शन घेतो या? बरं जावा, आईने बोलवलंय घरी, जावा. काय ग कुठे गेलती सकाळपासून? अगं त्या मयुरी बरोबर देवात गेलती, म्हटलं उद्या पेपर आहे पाया पडून यावं. पण मम्मी पैशाचं काही केलंच का नाही ग? पैशाची जुळणी झाल्या, सावकार 4 वाजता पैसे देतो म्हणल्यात. तू नको काळजी करू. थँक्यू मम्मी. अगं तू एवढा अभ्यास करते, शाळा शिकते, मग मी एवढं करायला नको का? पण चांगलं शाळा शिकून चांगली डॉक्टर हो बाई. आपल्या आईचं नाव राख बरं का बाळा. होय. चल. ए रिया, काय या पुरगीला करायचं? बघल तवा या शेरडाच्या मागं. इकडे ये का जरा बाहेर ये. तुला किती वेळा हाका मारल्या का? ती धुणं वाळ्यात घाल म्हणलं, ती राहिलं. हा, तुझ्या मोठ्या बहिणीचा जरा काहीतरी आदर्श घे. बघल तवा या शेरडांच्या मागणं फिरतेस. जरा मोठ्या बहिणीचा काहीतरी आदर्श घे. ते धुणं सकाळ जण पेटवलं नाही. अगं मम्मी सकाळी पाऊस पडत होता म्हणून मी घातलं होय, नाही. पावसाचं कारण सांगत्या, काम चुकार कुठली. चल पहिला. हे मम्मी ती कवा अभ्यास करते म्हणून तिचं सारखं कौतुक करतेस. होय होय, अभ्यास करतेस माझी पोरगी, म्हणून तर एवढा पैसा घालते तिच्यासाठी. चल तू कामाला लाग. नुसती काम चुकार कुठली. ती पोरगी आहे का ही एक पोरगी? आता काय ती एकदम मिठवर राधा आली हाक मारते. हे राधा थांब की 2 मिनिट. काय? फी भरलीस का? हा घेतलात मम्मीकडं आज पैसे, उद्या कॉलेजमध्ये आलेले भरीन. कामाचं बोलती. बर राधा, तुला एक विचारायचं होतं. काय विचारायचंय आता? तुम्हाला लय आवडत्यास. काय? तुला काही येडबीड लागलंय का? मी काय करू मग? मी तुला आवडते तर? राधा तुला कसं सांगू ग, तुम्हाला लय आवडत्यास. रात्र दिवस मला चेन पडत नाही तुझ्याशिवाय. तुला बघितल्याशिवाय माझा दिवस जात नाही. मग मी काय करू त्याला? तुला चेन पडत नाही, दिवस जात नाही, त्याला मी काय करू? एवढ्या दिवस तुला मी विचारलं नाही, भीती वाटत होती मला. पण आता मी तुला विचारलं, पण तू असं कसं बोलतेस मला तू? हे बघ सायल्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे मला पण मान्य आहे. जस मी पण तुला लाईक करते, पण ह्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवायच्यात. कारण माझी आई हे दिवस रात्र माझ्यासाठी काम करते आणि तिनं तर आता फी भरायची म्हणून लोकांकडून उसनं पैसे घेतलात. मग तिचं कसं मन दुखू सांग मी. मला तिला मोठं झालेलं बघायचंय रे. पण मी तुला खरंच आवडतोय ना? होय रे सायल्या, खरंच. हे बघा, पण कुठं दंगा करू नका. आधीच तुम्हाला माहिती आहे का नाही कसं आहे ते गावात. काय नाही, कुठं नाही दंगा करणार. अजिबात कुठं काय बोलू नका. हा काय रे, कॉलेज चाललंय तुझं? हा साईला काय हे कॉलेज चाललंय तुझं? हे राधा काय चाललंय? हे बघ, तू जरा का बस. साहिल, तुम्ही आता दोघं पण जावा. ए साईल्या, आम्ही तर जरा तुझ्या आईनं 50,000 रुपये घेतल्यात तुझ्या कॉलेजसाठी आणि तुझं हे कॉलेज चाललंय वी लव करते वी लव. तुला काय करायचं रे? आम्ही इथं काय पण करू. ए तुम्हाला मारलंस वी? हा, तुझ्या आईनं 50,000 रुपये घेतल्यात काय? तू माझ्या वाहतूक चालत्या? ए अरे कुठला नियम आहे? हा, पैसे आमच्याकडनं घेतात आणि वरनं आम्हाला मारतात वे. हा अरे शांत बसा. तुम्ही दोघं जा आता. जा तुम्ही दोघं आता. सोडा. जा तुम्ही दोघं आता. जा तुम्ही दोघं. लक्षात ठेव. हे राधा, माझ्या पहिली गोष्ट हात उचलून चुकी केल्या. तुझ्या आईला सांग उद्याच्या उद्या पैसे टाकायचं. आणि साईला आत्ता वाजलाय, आज तू त्याला वाचवलंय, उद्या त्याचा बरोबर करतो मी. अरे तू त्याला हात तर लावून बघ. हा, आईला सांग पैसे टाक. चला रे.
चला आपण जाऊया. अगं मयुरी, आता मला तर लई भीती वाटायला लागल्या ग. आता बघितलीस ना कशी मारामारी झाली माझ्या समोर, तर आता प्रश्न पडल्यात बघ. मम्मीला त्याला पैसे द्यायला सांगू की कॉलेजमध्ये भरू का त्या साहिल्याला वाचू? काय करू सांग आता तू. हो अगं, पण तू टेन्शन घेऊ नको, सगळं बरोबर व्यवस्थित होईल अगं. अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे. सायल्या, बोल की भावा. परत आणि राधाची तुझी काय भेट झाली का? अरे भावा, नाही भेटली. त्या दिवशीच आपल्याला भेटलेले आणि त्या दिवशीपासून मला काही भेटले ना, आणि फोन बी उचलून झाल्या ती माझी. होय सगळं खरं आहे, पण तुला ती होय म्हणलेली की रे. अरे मस्त हो बोलले की रे. नक्की काय कळण झाले? 2 दिवस झाले फोन उचलून झाल्या. तिच्या मनात काय ती बी मला काय कळण झाली. हे बघ दोस्ता, तिचं तुला होय म्हणलेली आहे. हे कसं माहिती, तिची पण परीक्षा चालू आहे आणि तुझी पण परीक्षा चालू आहे. आता काय करा, अभ्यासावर ध्यान द्या आणि नको टेन्शन. तुला ती होय म्हणल्या ना 100% येणार. माझा विश्वास आहे का नाही? होय होय भावा, तुझ्यावर विश्वास आहे की रे. येणार म्हणजे येणार. पण मी काय म्हणतोय, त्यावेळी वादावाद झाली त्यामुळे तर काय झालं नाही ना? नाही तसं काय नसणार. मग असू राधा मग की राधा आली. तुला म्हणलेलं का नाही 100% शब्द असतो बाबा. होय भावा, तुझा शब्द खरा झाला बरं का भावा. बोलणार की शब्द करा. जाऊ सोड, मी त्या झाडाखाली बसतो, मी बोलतो बस. बरं बरं चालतंय भावा, जाऊ चालतंय. ऐक की, तू इकडे कुठेतरी बस, तर आम्ही दोघं बोलतो जरा. हो चालतंय. आणि त्याच्याशी भांडू नको. अरे बस की खाली. बस. राधा तू आलीस वे. मला वाटलं नव्हतं तू येशील. मी लय वाट बघितली तुझी. मग तू बोलायलाच म्हटल्यावर येणारच की. बरं आहे की, मी काय म्हणत्या, अरे इकडं रस्त्यावर माणसं सारखी येत जात होती आणि कोणी बघितलं की उगाच बॉम्बा बॉम्ब. एक काम करूया, तिकडे जाऊन बसू. चल बस चल. मग सायला कसं आहे आता? काय नाही, मी निवांत आहे आता लय. बरं ऐक की, मी काय म्हणत्या, बोल की. ते आपल्या गावातली शुभ्या ती पोरं आहेत बघ, त्याच्या नादाला खरंच नको लागू. अरे मी कशाला नादी लागू ग त्यांच्या अंगात मस्ती आहे. हे बघ, तू काय टेन्शन घेऊ नकोस आणि त्यांचा विचार पण करू नको काय. नाही नाही आणि तू त्यांना बोलू पण नकोस, म्हणजे काय विषय वाढत नाही. नाही. आधीच त्याचा बाप माहिती ना तुला किती पैसा वालाय. हो. अरे त्याने 4 पैसे दिले ना, तुला कुठं मारून टाकतील, पुरून टाकतील, तुला कळणार पण नाही. अगं राधा, त्यांचा आणि माझा काय विषय नाही. त्या दिवशीच माझ्या समोर आलती ती, परत काय नाही. बरं ती जाऊ दे. हा. ती परवा मला काय बोलत माहितीये का, तू गेल्यावर तू आज सायलेला वाचवलंयस, पण परत त्याला कोण येणार आहे वाचवायला. त्यामुळे का नाही, तू कुठं दिसू पण नको आणि त्यांना काय बोलू पण नको. आणि जर ती तुला मारायला चालली तर बाबा कसं तर त्यांच्या हातापाया पडून ती भांडणं मिटव तेवढी. तू काय सुद्धा बोलू नकोस हा, नाही तर तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे बघ. नाही ना राधा, मिटवतो काय विषय ते. बरं ते सगळं जाऊ दे. ऐक की, अरे ती मयुरी माझ्यासोबत आल्या, एकटीच लय उशीर झालं थांबल्या रे. ही बरोबर नाही वाटत असं. हेच तुला सांगायचं होतं. आलं ना लक्षात तुझ्या मी काय बोलली तुला? हो हो. अरे लगा हे यांचं कॉलेज चाललंय वीर इथं. लका वेगळाच विषय आहे की रे ह्यो. अहो भैया, ह्यांचा विषय लय अगोदर बसणं आहे. तुम्हाला गावात आत्ता दिसतंय. आम्ही जेव्हापासून गावात राहतोय ना तेव्हापासून मला दिसतंय ही लपड. म्हणून येऊ त्या दिवशी मध्ये पडला आपल्या. आपण तिला बोलत होतो म्हणून येऊ मध्ये पडला आपल्या. आपण हिला बोलत होतो, ह्याच्या अंगाला का मिरच्या जमल्या. ते म्हणते मी. हे थांबवायला लागतंय कुठं ना कुठं, बघायला लागतंय ह्याच्याकडे आपल्याला. चला राहू दे वाटत. चला तुम्ही. हेच सगळं सांगायचं होतं, बोलायचं होतं, म्हणून तू भेटायला बोलवलास म्हणून मी आले. जाऊ का आता मी? चालतंय. आणि हा, असं नको समजू तू की माझं तुझ्यावर प्रेम नाही. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. चल बाय, येते आता. चालतंय. जरा पलीकडे काय म्हणली? अरे ती शेवटी बोलली, मी बोलत नाही, भेटत नाही. मग असा अर्थ समजू नको मी तुझ्यावर प्रेम करत नाही, अशी बोलून गेली रे बाबा. मागासपासून तीच तुला म्हणतोय मी. पण आता काय आलं माहिती, परीक्षा चालू आहे तर हो. मग तिच्या परीक्षेवर लक्ष द्यायचं का तुझ्यावर द्यायचं? आणि तिच्या पण आई वडिलांची काय स्वप्न असतील का नाही सांग बरं. हो की रे. आणि शिकू दे की तिला, आणि तू पण शिक. आणि तिचा जीव आहे का तुझ्यावर, ही गॅरंटी आहे बघ. तुझं बोललेला शब्द खरा होतं बरं का भावा. तुझ्यावर का मला लय विश्वास आहे. आणि भावाला का भाव आहे आपल्याला, त्यात काय वाद नाही. मयुरी, हा, चल. काय बोलला गे सायली? काय नाही बघ, त्याला आता समजावून वगैरे सांगितले. सगळं सांगितलंय ना व्यवस्थित समजून त्याला? होय. मग ओके. बाकी तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, ते जास्त महत्वाचं आहे. हा, बाकीच्या गोष्टी काय होतच राहतील. मग चला. हो. पण अगं
सॉरी बरं का, तुला अभ्यास करत बसलेलीस मी तुला उचलून आणला अगं. चल जाऊया. काकू हो काकू, काकू हे अमोल उतर जरा. हो काकू, काय आम्ही आलो म्हणून आवाज गेला का तुमचा? कोण? अहो, काय रीतभात आहे का नाही? मागापासून आवाज देतोय तुम्हाला आम्ही. नाही जरा आत कामात होते हो. बोला की. ते ना फादरनं पाठवले, पैशाचं काय झालं? पर तुमचं पप्पा तर म्हणलं होतं तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा पैसे दे, आणि तुम्ही असं मागायला आलायसा. पप्पांचं काय, पप्पांचं किस कापायला बसले ते, त्यांना पण कळत नाही कुणाला पैसे द्यायचं कुणाला नाही. ते काय मला सांगू नका, पैसे द्या मला, पुढे एक जणाला द्यायचे. अहो आजच्या आज कुठलं पैसे देणार तुम्हाला? रोजगार करून खाणारी बाई मी. हे बघा तुमचं पै मी फेडणार आहे, तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. पण आजच्या आज काही पैसे मागू नका. बघा हे बघा, आम्हाला तसलं काय सांगू नका. जसं आमच्याकडनं घेतलं ना पैसे, तसं दुसऱ्या कुणाकडनं तर घ्या आणि आम्हाला द्या, म्हणजे आम्ही पण पुढे देणो. हे बघा तसलं मला काय सांगू नका. शर्ट गायब करून आता रोज एक कापाय काढीन, रोज एक. अहो पर जरा माझं ऐकून तरी घ्या. हो एकटी बाई मी राबून पुरीसनी शाळा शिकवत्या. जरा परिस्थिती जरा समजून तरी घ्यावं. हे बघा परिस्थिती मला काय सांगत बसू नका, आमची पण आहे परिस्थिती, पण आम्ही दाखवून देत नाही ती, कळलं ना? ते तसलं काय सांगू नका. पैसे द्या का ऑनलाईन सोडताय मला? बघा ए चल र. अहो धाकलं मालक जरा ऐकून तरी घ्या की. अहो धाकलं मालक जरा ऐकून तरी घ्या. देवा आता कुठून आणणार पैसे? मम्मी, मम्मी कुठे गेली ही? मम्मी कुठे गेली? अगं मम्मी कुठे गेली ही आता? काय ती टोपल्यात पण भाकरी तशीच आहे, दार बी उघडा आहे. मम्मी ए मम्मी कुठे गेली ही आता? मम्मी अगं बाया ही इथं बसल्या वय. मम्मी अगं मम्मी इथं का बसलीस तू? तुला काही कळतंय मिळते का नाही? काय नाही ग, असंच बसली होती शरडापाशी. अगं मम्मी ती शर्ट बांधली ती, आणि एकतर एवढं ऊन पडले, सकाळच्या टोपल्यात भाकऱ्या तशाच पडल्यात, तुला काय खायची बी सूद नाही म्हण की आता. नाही ग काय नाही. अगं मम्मी तुला काय झालं मला सांग की, अशी का बसलीस तू चेहरा रोज करून? अगं काय नाही ग, ते परवा आपण पैसे नाही का घेतलं सावकाराकडनं तुझी फी भरायला? हा ती सावकार मस्त म्हणतात परत द्या तुमच्याकडे येतील तेव्हा, पण त्याचं पोरग काय ऐकणच झालंय बघ. सकाळपासून तगादा लावलाय पैसे द्या पैसे द्या. आता एवढ्या लवकर पैसे कुठनं द्यायचं सांग बघू? मला तर काय समजेनाच बाई. मम्मी ती सावकार म्हणल्यात ना तुमच्याकडे येतील तेव्हा पैसे द्या, मग त्या पोरग्याला सांगायला येत नाही काय तुला? अगं पण ऐकाय तर पाहिजे का नको सांग? मम्मी हे बघ, तू त्याला सरळ भाषेत सांग आम्ही ज्याच्याकडनं पैसे घेतलेत त्याच्याकडेच पैसे देणार म्हणून. तू बोल त्याला तसं, त्याशिवाय तो नाही ऐकायचा. अगं असं बोलून बी चालत नाही. किती जर झालं तर एका घरातली आहे ती, सावकाराचं पोरग आहे ती, मागणारच की. मला तर काहीच बेसुचना झालंय. बरं ते जाऊ दे. हे बघ मम्मी तू काय टेन्शन घेऊ नको, आपण त्या सावकारांची गाठ घेऊ आणि त्यांना आपण सगळं सांगू. हे असं उगाच उन्हात तानात बसत जाऊ नकोस बाई. तू उठ चल, पहिला जेवून घे. नाही उठ म्हणलं ना तुला, चल. अगं मला भूकच नाही. नाही बघ उठ. सावकार सावकार जरा थांबा.
बोल की शारदे, काय म्हणते? अजून पैशाची जुळणी झाली नव्हती म्हणून तुम्हाला सांगायला आली होती. नाही असू दे की, राहू दे, तुझी जुळणी होईल तेव्हा दे. तुझ्या कुठं मागा लागलोय सांग बरं. काय पप्पा येईल तेव्हा ते म्हणजे अहो यांनी कधी पण देतील, 1 वर्षानं घ्यायचं का मग? तसलं काय सांगू ना आम्हाला. हो सकाळी मी गेलतो यांच्या घरी, पैसे आज मला 4 वाजता पाहिजे. काय सावकार, अहो तुम्ही तर सांगा की जरा समजू. मला तसलं काय सांगायचं नाही, मला पैसे आत्ताच्या आत्ता टाकायचे 4 वाजता. अरे तू कशाला मध्ये मध्ये करायला लागला रे? अरे पैसे मी दिले, ती व्यवहार मी केलाय ती या संग. हा तू कशाला मध्ये नाक खुसपायला लागलाय रे? हा आणि तुला कशाला एवढ्या मिरच्या लागायला लागल्या त्या? बघतो की 3 मी काय करायची ती. लगा बसतो जिकडे तिकडे बोंबलत हिंडत सगळ्या गावात. ह्या चौकात बस, त्या चौकात बस, ह्याची कॉलर धर, त्याची कॉलर धर, आणि इथे येऊन लागा गरीबासनी छळायला लागलाय सोय. हा हे इकडे बघ इकडे. अरे कशाला लागलाय बोंबलायला? हा अरे तिची पोरगी डॉक्टरीन होणार, डॉक्टरीन, आणि ते डॉक्टरीन होण्यासाठी ती शिक्षण घ्यायला लागली. वा वा वा, लय भारी यांची पोरगी शिक्षण घेते. हा तुमचं पोरगी शिक्षण घेते आहे ना, शिक्षण लय भारी शिक्षण चालू आहे तिचं. सायल्या बरं वाड्यात बसलेली काल आम्ही बघितलंय आमच्या डोळ्यानं, तरी पण आम्ही जाऊ दे म्हणतोय. आणि तुम्ही सांगता तिच्याबद्दल मला आवडलं लपडेबाज पोरगी यांची. शुभ्या, अरे काय बोलायला लागला ही? आता बिचारायला काय वाटेल? हा तुला अक्कल आहे का जरा? जिबल तुझ्या हाड आहे का? अरे एखाद्याच्या लेख मातीविषयी वाईट वांगळ बोलणं चांगलं नाही. अरे कधी तुझ्या डोक्यात याचं? अरे कधी सुधारायचा तू? अरे जरा अक्कल येऊ दे तुला, अक्कल. अरे गावात तोंड फिरवाय जागा सुद्धा तू ठेवली नाहीस. अरे हे चांगलं नाही, चांगलं त्या डोक्यात काहीतरी घे. तुम्ही 4 चौकात माझ्या हात उचलला. अरे हात नव आता सोडत नसतोय त्या बाईला मी, पैसे माझे घेऊनच राहणार. सुब्या जरा ऐकत जा सुब्या. अरे या पोरानं काय लागा डोकं फिरवून ठेवलंय लागा, ही सरळ कधी वागायचं? काहीतरी करून घेतलं बरं ते असल्या पोरापाय. हॅलो. अरे सायल्या, तुला किती वेळा सांगितले बाबा मला फोन कर जाऊ नकोस तू म्हणून. अरे इथं माझ्या घरात मम्मी माझी बहीण असते, फोन उचलला तर मी काय करू सांग? केवढ्यात पडायचं ती मला. तुला काय आपलं तू फोन करतोयस बिनकामाचं? तुला बघ आत्ता सांगते, तू तुझ्या शिक्षणात लक्ष दे, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, पेपर आहेत चालू, तू लक्ष दे. तू नको मला फोन करत जाऊ. किती वेळा सांगायचं तुला? मान्य आहे मला तू प्रेम करतोयस म्हणून. हे बघ ते थोडा दिवस ना तुझं ते प्रेम सगळं बाजूला ठेव बाबा. काय ग ऐकू? कोणाबर बोलते ग? कोण नाही. बघू इकडे मोबाईल. नाही कोण नाही. अगं तुला जरा तरी लाज वाटते का? बघू फोन, बघू कोणाबर बोलते. नाही कोण नाही. कोण कसं नाही? प्रेमाच्या गोष्टी कोणाबर करते ग? हा बघू फोन. नाही. इकडे बघ माझ्याकडे. कुणावर बोलवत होती? खरं खरं सांग. बाद झालं तुझं शिक्षण. अगर गुरासारखी राबते मी, तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे. बघू फोन इकडं. नाही. फोन दे. कुणावर बोलते का? गुलू गुलू प्रेमाच्या गोष्टी कुणावर करते? कुणासाठी राबते एवढा? लाज वाटत नाही तुला? चल घरात जाऊ. अगं मम्मी माझं प्रेम आहे त्याच्यावर, तुला कळत कसं नाही ग? कोण आहे ग तो? कोण आहे? ते वाड्यातला सायल्या. अगं जरा चनाची नाही मनाची तर ठेवायची होतीस की. 2 दिवस का नाही तुला ह्यो मोबाईल देत नाही म्हणजे तुला प्रेम करायचं कसं कळते? कोण कुठला ते तान्या पोरा बरोबर होय? हा अगं जरा तरी जनाची नाही मनाची ठेव की. आईच्या कष्टाची काय तर जाणीव ठेव. चल तुला बरोबर सांगते. चल इकडे चल. नक्की काय झाले तुला 2 दिवस? तुझं 2 दिवस झालं फोन लागण झालाय. नक्की काय विषय झाला ती तर सांग मला. बोल की बोल, काय झाले तुला नक्की बोल. काय झालं म्हणजे काय? इथं माझ्या आईला सगळं कळालंय. माझ्या आईनं 2 दिवस झालं माझा फोन काढून घेतला आणि कुठनं बोलणार आहे तुला? कुठनं काय सांगणार आहे तुला? बोललंच नाही तर भेटणं पण मुश्किल झालंय. काय तुझ्या आईला कळलंय? आईचा हाय, माझ्या बापाला बी कळलंय. काय? मी सकाळी आंघोळीला गेलतो आणि माझ्या बापाने माझा सगळा मोबाईल चेक केला आणि त्यात आपले 2 फोटो गावले. मग काय करायचं आता? बाप बी मला कुत्र्यासारखं बोलायला लागलाय. कोण आहे कोण आहे मी काय सांगू आता? आता तर ना सगळीकडे अवघड झाले, मला काय कळण झाले. तर काय करायचं? बोलतो आता काय करायचं? आता माझा बाप तुझ्या घरी 100% म्हणजे 100% येणार. आता घरी आल्यावर महाभारत होणार. सायल्या तुझ्या पाया पडतं बाबा, पण तुझ्या बापाला माझ्या घरला येऊन देऊ नकोस. मी कसं करू ग? कसं करू म्हणजे काय? आता काय महाभारत घडत नसतंय. आता तुम्ही दोघांनी झक मारल्या ना, आता केले ना प्रेम, आता मग कशाला तुझ्या बाच टेन्शन घेतोय? आणि तू काय तुझ्या आईचं घेते? जाऊ दोघं पळून. पळून? अरे अंकुश सध्या माझी आई किती राबते, किती काय काय करते. तिला हातभार लावायला सुद्धा कोण नाही रे. तिचा आधार मी आहे आणि मी कशी पळून जाऊ सांग बरं तू? वा 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 वा,
आता मग काय करणार आहे तुम्ही? आणि तुम्ही इथं गावात राहिला तर तुझा बाप आणि तुझी आई काही लग्न करून देणार तुम्हाला? हा बघ, तुम्हाला दोघाला एक व्हायचं असेल एकच पर्याय, तुम्हाला गाव सोडलं पाहिजे. आणि ही विचार करू नका एक व्हायचं असेल तर. होय राधा, तुम्हाला जर एकत्र राहायचं असेल ना तर तुम्हाला पळून जावंच लागेल. अगं मयुरी, तू पण असं कसं म्हणतेस सांग. अगं मस्त माझं साल्यावर जीव आहे, पण मी आता MBBS ची परीक्षा पण देते आणि कसं अर्धवट शिक्षण सोडणार सांग. सगळं सोपं आहे का सांग बरं. आता मी तर म्हणतोय सायल्या, ना काय विचार करू. आता त्याची मैत्रीण पण म्हणते चहा पळवून ऐक माझं, राहिला तर खरं तिच्या आईला तुझं लग्न होऊन देणार नाही. आणि काय लागलं तर मी हाय की र, स्टार्टिंग पासून तुला साथ दिल्या शेवटपर्यंत येणार केला का. आणि एकमेकांना गमवायचं नसेल ना तर खरंच पळून जा, खरंच. होय राधा, मला तो गमवायचा नसेल तर माझ्यावर पळून यायलाच लागेल तुला. बरं, मी आहे तयार पळून जायला, पण माझ्या आईचं. ओके साईजा, मी राधा, तू तुझ्या आईचं अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि सांभाळायला आहे की गाव, आणि छोटी बहीण पण आहे तुला, ती सांभाळेल की आईला. आणि काय लागलं पिकलं तर मी बघतो. आणि तिकडे तुम्ही सेटल झाला की एकदा गावाला या, फेरी मारून जावा, तर तुमच्या आईचा राग पण शांत होईल. आणि महत्त्वाचं आहे द्या, तू नको टेन्शन घेऊ पाण्याचं. ध्यानात ठेव, सकाळी एक काम करा, लवकर आवरा. माझ्या गाडीची चावी तुला देतो, म्हटलं गाडी घेऊन जा, एसटी स्टँडवर जाऊन तिथनं जावं तुम्ही. कळलं का? आणि लागलं पिकलं तर मला फोन करा, काय हरकत नाही. कळलं का? भावा तू असल्यावर कशाचे टेन्शन घेऊ रे भावा. अरे मी असल्या तो बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि दोघं पण काय लागलं तर आवश्यक फोन करायचा. हो राधा, उद्या सकाळी आहे का ना लवकर आवरून थांब, मागच्या दाराला येतो मी, तिथे येतो. उद्या जाऊया आपण. चला जाऊया आता, उद्या सकाळी जाऊया आपण. काय ग, काय चाललंय? काय र, केवढा आहेस तू? शिक्षणाच्या नावानं बॉम्ब आणि ही थेरा करतोयस वय? सांगू तुझ्या आईला. हा, आणि तू ग, तुझी काय थेरा चालल्यात? जवापास नाही मोबाईल आलाय का नाही, बारकी पोरं सुद्धा बिघडल्यात. चल चल, तुला घरी धावते. आणि तू र, सरळ घरी जा. शाळा शिकायच्या नावानं बॉम्ब, ती बहीण तसली, हिजी ही थेर. आईने काय मारायचं काय? हॅलो, अरे काय झालं, ट्रक सुटतोय का नाही तो? आधीच लय फिरलं, थोडा लवकर ती मला यायला लागते तिथं. ए शुभ्या, थांब 2 मिनिटं. अरे इथं का बोलत उभं राहिला यार, जागी आहे ना, जेवण वाढल्या, जेवण करावं. मला ना जेवायचं, जावा. कारण काय झालं तुला? तुम्हाला माहित नाही काय झाले? मुद्दा काय हो, 4 माणसांसमोर कानाखाली देताय मला. हा, त्या बायला मी सोडत नसतोय. अरे तू एखाद्या गरीबा मागं लागल्यावर काय करणार माणूस, सांग बरं. शेवटी एवढी डोक्यात राग काढून घ्यायची नसती रे, जरा डोक्यात थंड ठेवायचं. हा, तुला किती वेळा सांगितलं सांग बरं. तुझ्या काय डोक्यात ना, तीच डोक्यात घेऊन बसला आहे ना. हे बघा, मला तसलं काय ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता त्या बाईला फोन करा, माझं पैसे आत्ताच्या आत्ता टाकायला हवं तिला. बाकी काय तुमचे भजन कीर्तन ऐकाय मला काय वेळ नाही. लावा तिला फोन. अरे जरा डोकं शांत कर लागा शुभ्या, जा जेवण घ्या जा. पैसे दिल्याशिवाय तर मी जेवणारच नाही. आणि तिच्या घाशातून कसे पैसे काढायचे हे मला पण माहित आहे. शुभ्या, लावा आत्ताच्या आत्ता फोन बोलवून घ्या इथं. फोनच लावायचा ना तिला. ठीक आहे, मग तुझ्या म्हणण्यानुसार फोन लावून बोलवून घे तू बंगल्यावर. हॅलो शारदे, कुठं आहे? एक काम कर की, जरा अर्जंट आहे ना, आपल्या बंगल्यावर ये तू. तुला सांगतो इथं आल्यावर. अगं काय ती शुभ्या ऐकून घेणार, काय नुसता मागं लागलाय, आण पाणी सुद्धा खायना. त्याला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे तुझ्याकडे. अगं सगळं म्हणणं तुझं बरोबर आहे, पण तू ये इथं बंगल्यावर ये. हां ये पटकन. ए बाबा, तिला फोन केला आत्ता, 5च मिनिटात येतो म्हणली. आणि जरा डोकं शांत ठेव आणि जा जेव जा. तिला आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या आणि पैसे द्यायला लावा माझं. अरे शुभ्या यायला लागली ती, आत्ता येईल 5 मिनिटात. मग थांब्या नाही तर या लागले ना ती. काय तुझ्या पुढं बाबा आता हातच टेकायचं राहिले बघ. का सावकार, काय झालं? आता काय तुला सांगायचं, काय नुसतं डोकं फिरवलं या पोरानं. का सावकार, आता काय झालं?
अगं काय या पोरानं डोकं फिरवलंय माझं आणि काय आहे तेव्हा? काय काय हा पैसे टाकायचं आमच्या जावं तुम्ही. अहो, पण मी तुम्हाला आधीच सांगितलंय की माझी परिस्थिती काय आहे. देईन की मी पैसे तुमचं. अगं शारदे, तू म्हणते ते मला सगळं कळतंय की ग, पण या पोराला कोण सांगणार? मी काय म्हणते दादा, मी तुमच्या आईसारखी आहे. अहो माझी जरा परिस्थिती समजून घ्या. अगं परिस्थिती किती वेळा तुझी परिस्थिती बघू आम्ही. आमचं पैसे आम्ही मागायला लागलोय का तुला आम्ही दिल्यात का तुझ्याकडनं आम्ही घेतलं तर आम्हासनीच कळलं ना आता. अरे पोरा समजून घे, ऐक माझ जरा. हे बघा, तुम्हाला जर आमचं पैसे द्यायचं होत नसेल तर तुमच्या पोरीला बोलवा आणि तिला म्हणा पैसे द्या. आणि जर तिच्याकडनं पण नाही झालं तर तुमचं कोणतर पाहुणं असेल का नाही त्यांच्याकडून घ्या आणि आम्हाला द्या पैसे आमचं. मला तर हेच समजा ना, तुम्ही आम्हाला दिल्यात का आम्ही तुम्हाला दिल्यात. अहो काय बघत बसलाय, फोन लावा पोरीला. कुठं बघा, सायलेबरच असेल. ए पोरा, अरे तुला काय कळतं का नाही? हा नाही तसलं बोलायला लागलाय वेळ लागा. ते बिचाऱ्या डोळ्यात पाणी आलं बघ. ह्याच्या संग अरे हे काय शोभतं का तुला असलं बोलणं? हा हा मग कसे पैसे काढायचे त्यांच्याकडनं? अरे मग पैशाच्या पद्धतीने पैसे मागकी नाही तसलं कसं गोष्ट कशाला बोलतोय रे? हा ही पोरगी तुमची इकडं असेल आणि तिकडं असेल, ही काय पद्धत आहे बोलण्याची लागा? अरे त्या बिचाऱ्याच्या मनाला कसं वाटत असेल? हा शारदे, लाव गो फोन तुझ्या पोरीला, घे बोलवून इकडं. त्याला पण जरा कळू दे गरिबी काय असते, माणूस कसं गरिबीतून वर जातंय कष्ट करून. ती त्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्यात ना, गाडी बसणं मोबाईल पर्यंत. त्यामुळे ह्या गोष्टी त्याला सुचते द्या. त्याला जर असा रानात शेतात काम करायला नेला असता ना, बैलासारखा असा त्याला झोपला असताना मग त्याला कळलं असतं त्याला गरिबी काय असते. अहो काय बघत बसलाय, लावा की फोन पोरीला. शारदे, लाव फोन, घे बोलवून तिला. फोन उचलणं झाल्या. हा मग दुसरा लावा. हा हॅलो, हा बोल की अमोल. अरे वा 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 वा, बरं थांब 2 मिनिटं. हा करतो फोन, थांब. तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमची पोरगी गेली, पळून गेली. काय? अहो काय बोलताय असं? हे का आता फोन आलाय मला माहित होतं तुमची पोरगी जाणार पळून, म्हणून तिच्या मागे एक मी खबरी ठेवला होता. आता त्याचाच फोन आलता. दत्त्याच्या गाड्यावर दिसल्या, बॅगा बिगा त्या भेळ खात बसल्यात. सायले सोबत आहे, सायले सोबत. बघ तुझीच पोरगी आहे ना, लाव अजून एकदा फोन, बघू चालत्या का. आणि हिचं ज्ञान देतोय मला तुम्ही. लावलाय ना फोन आता. राधे, अगं कधीच फोन करते ग मी, का फोन उचलत नव्हतीस का? राधे, गुमान माघारी आहे बर का. अगं तुझ्यासाठी तुझ्या आईनं जीवाचं रान केलंय ग. दिस बघितला नाही, रात बघितली नाही, ऊन बघितला नाही, पाऊस बघितला नाही ग. गुरासारखं राबवून 2 पोरीसनी कसं सांभाळाय माझ्या आत्म्याला माहित आहे. लोका पुढं माझा तमाशा करू नका. तुझ्या आईची हाल आहे तुला. राधे गुमान माघारी आहे, राधे गुमान माघारी आहे. काकू रडू नका, का बोलून घ्या तिला इथं, बघूया आपण काय आहे त्यांचं. शारदे ऐक, तू घरी जा, बघ तुम्ही काय करायचं. पोरगीन पोरग ती यायला लागले ना इथं, बोलवलं ना तू त्यांना. तू काय टेन्शन घेऊ नको, आम्ही आहे की इथं. त्याला येऊ दे त्या दोघांनी इथं. मम्मी माझं चुकलं, मम्मी मला माफ कर. मी असं करायला नको पाहिजे. राधे, आज तू तुझ्या आईची लाज राखलीस बघ. अगं तुला शिकून डॉक्टर व्हायचंय, तुला शिक्षणावर लक्ष द्यायचंय. ह्या असल्या गोष्टी कशाला पाहिजेत ग तुला? तुझं सायल्यावर प्रेम आहे ना, मी करीन तुझं लगीन. खरं अगोदर शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण हाय तर सगळं हाय बघ. करशील ना सगळं पूर्ण? होय. माझी गुणाची लेक. सावकार, तुमचं पैसेच द्यायचे आहेत ना? घर जरा. अगं मम्मी काय करायला लागलेस तू? थांब तू. सावकार, ही मोडा आणि तुमचं सगळं पैसे भागवून घ्या. खरं परत माझ्या पुरीला त्रास देऊ नका. हवं माझ्या पुरीसाठी मी सपान बघितलंय. तिला लई मोठी डॉक्टर करायचंय. तुमच्यासाठी शिक्षणाचं काय महत्त्व नसेल, पण माझ्यासाठी हाय. हे घ्या, ही मोडा
आणि तुमचे पैसे भागवून घ्या. चल राधे. झालं का समाधान बाबा? हा समाधान झालं तुझं?